लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की नंदिनी चक्कर येऊन पडलेली असते. त्यामुळे पार्थने जीवाला कॉल केलेला असतो. जीवा तू कुठेस असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो हो मी आहे ऑफिसमध्ये. काय झालं दादा? त्यावर पार्थ म्हणत असतो की नंदिनी चक्कर येऊन पडले, तू ताबडतोब घरी ये. काय नंदिनी चक्कर येऊन पडली? काय झाले नेमकं? पार्थ म्हणत असतो मला काही विचारू नको, तू ताबडतोब घरी निघ. त्यावर आता जीवा म्हणत असतो बरं ठीक आहे, मी आर्याला कॉल करतो आणि आर्याला घेऊन येतो. पार्थ म्हणत असतो त्याची गरज नाही, आईने कुलकर्णी डॉक्टरांना बोलून घेतलेलं आहे असं म्हटल्याबरोबर आता फोन ठेवला जातो. जीवाला मात्र इकडे टेन्शन आलेलं असतं. जीवा विचार करत असतो की कुलकर्णी मॅडम म्हणजे आईच्या डॉक्टर आणि त्यांनी जर नंदिनीला चेक केलं तर त्यांना लगेच कळेल की नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे. आता याची जीवाला भीती वाटत असते. तो धावत पळतच घरी निघालेला असतो. इकडे नंदिनी आणखीही शुद्धीवर आलेली नसते. त्यामुळे माननी फार टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते अगं नंदिनी भाळा काय झालं आहे तुला? देवा माझ्या सुनेला आणि नाताला काही होऊ देऊ नको असंही ते म्हणत असते. तितक्यात दरवाजाची बेल वाजते आणि पार धावतच आता खाली गेलेला असतो. डॉक्टर आलेले असतात. डॉक्टरांना घेऊन ताबडतोब तो इथे नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये डॉक्टरांना घेऊन आलेला असतो. आल्याबरोबर माननी म्हणत असते डॉक्टर बघा ना माझ्या सुनेला काय झालं ही प्रेग्नेंट आहे, हिला बघा ना एकदा काय झालं हिला चक्कर आले. त्यावर डॉक्टर म्हणतात तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी चेक करते तिला असं म्हणून आता डॉक्टर नंदिनीला चेक करू लागतात. डॉक्टर तर त्यांचं चेकअप करत असतात. मात्र माननीचा जीव इथे फार घाबरत असतो. तिला भीती वाटत असते काय झालं असेल, ती प्रेग्नेंट आहे, मग तिला जर काही झालं असेल तर काय करायचं याचाच ती विचार करत असते. इकडे पार्सुद्धा टेन्शनमध्ये असतो. आता डॉक्टर तिथे चेक करतच असतात. आता तिची नाडी चेक करणार तितक्यातच इकडनं जीवा आणि आर्या धावतच आलेले असतात. कारण त्यांना चांगलंच माहीत असतं जेव्हा नाडी डॉक्टर चेक करतात तेव्हा नंदिनी प्रेग्नेंट आहे हे सत्य सगळ्यांसमोर येऊ शकतं. नेमकं ते हात लावणारच असतात. तितक्यातच आर्याने त्यांना थांबवलेलं असतं. डॉक्टर ती माझी पेशंट आहे, मी तिला चेक करते असं म्हटल्याबरोबर डॉक्टर पडदिशीन बाजूला होतात. ऐनवेळी आल्यामुळे खरं तर हे सत्य आणखीही लपून राहणार असतं. आता डॉक्टर म्हणत असं बरं ठीक आहे काही हरकत नाही, तुमचा पेशंट आहे तर तुम्ही चेक करा, मी येते असं म्हणून डॉक्टर निघालेले असतात. आता डॉक्टरांना सोडण्यासाठी पार्सुद्धा त्यांच्या मागे गेलेला असतो. इकडे आर्या आता समोर येते आणि नंदिनीला चेक करणार असते. इकडे माननीचा जीव आणखीही घाबरत असतो. ती आर्याला म्हणत असते अगं आर्या बघ ना नेमकं नंदिनीला काय झालं, काही झालं तर नसेल ना? तेव्हा आर्या म्हणते आई तुम्ही काळजी करू नका, मी बघते ना चेक करते थांबा असं म्हणून आता आर्या नंदिनीला चेक करत असते. इकडे जीवाला सुद्धा अजिबातच दम नसतो. कारण त्याला ही नंदिनीची अवस्था अजिबातच पाहवत नसते. तो फार घाबरलेला असतो. आर्या म्हणत असते काळजी करण्यासारखं काही नाही, खरं तर तिने कशाचं तरी ताण घेतलेला आहे त्यामुळेच तिला चक्कर आलेले आहे. हे ऐकताच इथे जीवाला तर धक्का बसलेला असतो. नंदिनीला नेमकं कशाचा ताण आलेला आहे हे जीवाला चांगलंच माहीत असतं. माननी म्हणत असते मग ही कधी शुद्धीवर येईल? तेव्हा आर्या म्हणत असते येईलच थोड्या वेळात, खरं तर तिला आरामाची गरज आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तिला थोड्या वेळ आराम करू द्या. त्यावर माननी म्हणते तिला औषध गोळ्या वगैरे त्याची काहीही गरज नाही, तिला आराम केला ना तर बरं वाटेल. मात्र जीवा म्हणत असतो नाही, तिला शुद्धीवर कसं आणायचं हे मला चांगलंच माहीत. त्यावर इकडनं माननी म्हणत असते अरे जीवा असं काय करतोस, ऐक ना जरा माझं. जीवा मात्र ऐकायला तयार नसतो. जीवा म्हणत असतो तिची ही अवस्था मी नाही पाहू शकणार, तिला शुद्धीवर यावंच लागेल आणि तिला कसं शुद्धीवर आणायचं हे सुद्धा मला चांगलंच माहीत आहे असं म्हणून जीवा नंदिनीचा हात हातात धरतो आणि तिच्यासाठी कविता म्हणत असतो. ही तीच कविता असते जेव्हा जीवाने नंदिनीसाठी त्या आश्रमाच्या बाहेर म्हटलेली असते. तो क्षण त्याच्या डोळ्यासमोर आलेला असतो. जीवा आता म्हणत असतो तुझं प्रेम वेड मला जरा उशिराच कळतं, तुझं प्रेम वेड मला जरा उशिराच कळतं. अंतरलय आपल्या भोवती हे खोट्यांचं जग, पण हा पसाऱ्यावाला तुला नाही लागून देणार कोणतीही झळ. घाबरू नकोस, नाही वाढणार आपल्या दोघांमधलं अंतर, घाबरू नकोस नाही वाढणार आपल्या दोघांमधलं अंतर. प्लीज नंदिनी सोड ना हा राग, प्लीज नंदिनी ये ना शुद्धीवर असंही ते जीवा रडतच म्हणत असतो. पुढे परत जीवा म्हणत असतो प्लीज नंदिनी सोड ना हा राग, तुझ्या माझ्यामध्ये आता येणार आहे एक गोड छकुली, ऐक ना नंदिनी ये ना ग शुद्धीवर. म्हणूनच म्हणतोय नंदिनी तुझं हे प्रेम वेड मला जरा उशिराच कळतं असंही ते जीवा रडतच म्हणत असतो. आणि त्याच्या डोळ्यासमोर तो पहिला क्षण देखील आलेला असतो. जीवा इथे फार रडत असतो. नंदिनी प्लीज मला माफ कर ना, ये ना ग शुद्धीवर असंही ते जीवाचं म्हणणं सुरू असतं. जीवाच्या डोळ्यात पाणी असतं. माननी आणि पार्थला सुद्धा फार वाईट वाटत असतं. मात्र इथे आर्यालाही आवडत नसतं. आर्याला कळत नसतं या जीवाचं नंदिनीवर एवढं प्रेम का आणि कशामुळे उतू जाते.
इकडे मात्र जीवाचं आणखीही रडणं सुरू असतं. माननीसुद्धा फार टेन्शनमध्ये आलेली असते. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी प्लीज ये ना गं शुद्धीवर, चुकलं माझं, माफ कर ना गं नंदिनी, असं त्याचं म्हणणं रडतच सुरू असतं. आणि हेच जीवाचं गरानं खरं देवाने ऐकलेलं असतं आणि नंदिनी शुद्धीवर आलेली असते. जेव्हा नंदिनीला शुद्धीवर येताना पाहताच इकडे माननी आणि जीवाला तर फार आनंद झालेला असतो. मात्र इकडे आर्याला पटलेलं नसतं. आर्याला कळत नसतं जीवा आणि नंदिनीचं एवढं प्रेम का असेल आणि यांना कसं आता वेगळं करायचा याचाच ती विचार करत असते. इकडे आता नंदिनी शुद्धीवर आलेली असते, त्यामुळे पार्थ खाली आलेला असतो. पार्थ खाली आल्यानंतर त्याला डॉक्टरांचं बोलणं आठवत असतं. डॉक्टर म्हटलेले असतात की त्यांना खरं तर डिहायड्रेशन झालेलं आहे. या दिवसात पाणी प्यावंसं वाटत नाही, तरीसुद्धा त्यांनी पाणी पिलंच पाहिजे कारण की त्या प्रेग्नेंट आहेत. हे शब्द पार्थला सगळे आठवत असतात. हे जेव्हा त्याला आठवतं त्याला तेव्हा काव्याची सुद्धा आठवण झालेली असते. तो विचार करत असतो काव्यासुद्धा प्रेग्नेंट आहेत, त्या पाणी पित असतील ना, असा तो विचार करतो. तितक्यातच समोरून काव्या क्लासवरून आलेली असते. काव्या आल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही पाणी पिलात का? काव्या म्हणत असते, हो पिले. तेव्हा पार्थ हातात बॉटल घेतो तर पाहतो तर काय, अर्ध्याच्या वरती बॉटल तशीच असते. हे पाहितल्या क्षणी पार्थला राग येतो. पार्थ म्हणत असतो, काय काव्या तुम्ही पाणी पिलासुद्धा नाही, तशीच बॉटल आणली वापस. त्यावर काव्या म्हणत असते, अहो लायब्ररीत गेले होते ना तेव्हा बॉटल मी विसरलेच. मग माझी एक मैत्रीण होती, तिच्याकडे बॉटल होती, मी तिचं पाणी पिले. काय तुम्ही तिचं पाणी पिलात? अहो मी एवढं प्रेमाने तुम्हाला पाणी दिलं होतं. काव्या म्हणत असं, अहो पाणी तर पाणी असतं, कुठलं का होईना मी पाणी पिले ना. आता यांचं दोघांचं बोलणं इकडनं रम्या ऐकत असतं. आता पार्थ काव्यावर चिडलेला असतो. तो म्हणत असतो, अहो काव्या मी ते उकळून गार करून तुम्हाला पाणी दिलं होतं आणि पावसाचे दिवसात खराब पाणी येतंय, काय चाललंय तुमचं हे, तुम्हाला काळजी घेता येत नाही का तुमची? त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ तुमचं अति होतं या. यांच्या दोघांचं भांडण पाहून इकडे रम्याला फार आनंद होत असतो आणि तिला एक कल्पनासुद्धा सुचलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा असतो तो नंदिनीचे पाय चेपून देत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत, जीवा मला बरं वाटतंय, राहू दे आता. त्यावर जीवा म्हणत असतो, तुला जरी बरं वाटत असलं तरीसुद्धा मला चेपून द्यायचेच आहेत, कारण की हे सगळं काही फक्त माझ्यामुळे झाले. खरंच नंदिनी सॉरी, तुला ह्या खोट्याचा फार ताण होतोय ना आणि म्हणूनच तुला चक्कर आली ना, आणि हीच चक्कर जर बाहेर आली असती तर काय करायचं होतं नंदिनी मी? अगं खरं तर मला तुला गमावून कुठलंही सुख माझ्या ओंजळीत मला घ्यायचं नाही नंदिनी. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तू आहेस माझ्यासाठी, असं जीवानी म्हटल्यानंतर नंदिनीला सुद्धा बरं वाटलेलं असतं. आता जीवा नंदिनीचा हात हातात धरत असतो. तितक्यातच त्याला आठवतं की डॉक्टरांनी तिची जर नस चेक केली असती तर आज सगळं सत्य समोर आलेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आलं असतं तर आलं असतं. अशी ही काव्य घरात नव्हती, घरच्यांना कळलं असतं तर बरं झालं असतं, कारण की या ओझ्याखाली मला फार आता दडपण येतंय, कंटाळा आला ह्या सगळ्या काही खोट्याचा. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, असं काय करतेस नंदिनी तू? आपण हे सगळं काही आपल्या दोघांसाठीच करतोय ना, आपल्या बाळासाठी करतोय ना आणि काव्यासाठी करतोय ना, त्यामुळे तू असा का विचार करतेस? बघूया पुढे नेमकं काय होतंय, पण तू अजिबातच टेन्शन घेऊ नको, असंही ते जेव्हा नंदिनीला म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती अभ्यास करत असते. तेव्हा तिचं लक्ष त्या बॉटलकडे जाते आणि विचार करत असते, पार्थने सांगितलं एवढी बॉटल प्यायची पाणी म्हणून, पण ह्या पार्थला कसं सांगायचं? असं मिनटाला पाणी पिलं ना वॉशरूमला जावं लागतं आणि मग अभ्यासात डिस्टर्ब होतं. काय करायचं, जाऊ द्या थोडं राहिले पिऊन टाकते, असं म्हणून ते उरलेलं पाणीसुद्धा पिऊन टाकत असते. आता हे सगळं काही इकडनं रम्या ऐकतच असते. तितक्यात माननी आली असते, काय हो आई कुठे गेल्या होतात? अगं मंदिरात गेले होते, देवाला मी साकडंच घातलं की माझ्या सुनांना आणि माझ्या नातांना काही होऊ देऊ नको म्हणून. नेमकं काय झालं अचानक, असंही ते काव्याने विचारल्यानंतर माननी म्हणत असते, अगं नंदिनीचं जे काही झालं ना त्यामुळे. काय झालं नंदिनी ताईला? अगं बाई तुला माहीतच नाही ना, थांब मी सांगते. असं म्हणून आता नंदिनीला जे काही झालेलं असतं त्या सगळ्या गोष्टी काव्याला कळलेल्या असतात आणि इकडं रम्याने सुद्धा ऐकलेल्या असतात. आता काव्या तर फार टेन्शनमध्ये आलेली असते. काव्या म्हणत असते, काय एकाच घरात राहून नंदिनी ताईला चक्कर आली, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या तरीसुद्धा मला माहीत नाही. माननी म्हणत असते, अगं नको टेन्शन घेऊ, एवढं काही जास्त नाही आहे, मी आत्ताच जाते नंदिनी ताईला भेटायला, तो अंगारा द्या बरं. असं म्हणून आता काव्या नंदिनीच्या रूमकडे तिकडे निघालेली असते. माननी म्हणत असते, अगं हळू जा काव्या, तू घाबरू नको बाई आणि घाई करू नको. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, हो आई नका काळजी करू. असं म्हणून आता काव्यावरती निघून गेलेली असते आणि इकडे माननीसुद्धा तिच्या कामासाठी निघून गेलेली असते. आता ह्या दोघी निघून गेल्यानंतर ही रम्या बाहेर येते आणि काव्याची जी काही बॉटल असते ती हातात घेते आणि म्हणत असते, अरे वा, काव्यानी तर ही बॉटल रिकामी केली आहे, पण आता ही बॉटल भरून ठेवणार ती म्हणजे रम्या, असं म्हणून खुश होत असते. आता रम्या काव्या आणि पार्थमध्ये आग लावणार असते बरं का, आणि ती आग खरंच पेटलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या नंदिनीच्या रूममध्ये जाऊन पोहोचलेली असते. तिला अंगारा वगैरे लावत असते आणि म्हणत असते, काय गं नंदिनी ताई, स्वतःची काळजी घे ना गं थोडीच तरी. आणि जेव्हा तुझं काय रे,
तुला काळजी घेता येत नाही का नंदिनी ताईची असं म्हटल्यानंतर जीवा सॉरी म्हणत असतो. इकडनं नंदिनी म्हणत असते माझं सोड गं, मी ठीक आहे, तुझं काय आहे सांग, उद्यापासून प्रिलियम सुरू होतात ना, अभ्यास झाला का तुझा. त्यावर काव्या म्हणत असते अभ्यास तर झालाय ग ताई, रिव्हिजन बाकी आहे फक्त, प्रिलियम्स मी आधीच दिल्या त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, प्रॉब्लेम फक्त मेनचा आहे ना, गेल्या वर्षी जर मेनची परीक्षा दिली असती तर आज मी डेप्युटी कलेक्टर झाले असते, असे इथे काव्या नाराज होऊनच म्हणत असते. त्यावर जीवा म्हणत असतो काय चाललंय काव्या तुझं, ठीक आहे ना, तू आता पेपर देणारच ना, मग काळजी करू नकोस. त्यावर नंदिनीसुद्धा म्हणते हो मग काय तर, पॉझिटिव्ह विचार कर काव्या, जरा टेन्शन घेऊ नकोस, आणि आता तू जे काही करतेस ते सगळं काही बाळसुद्धा पाहतंय आणि ते काय विचार करत असेल, त्याला किती अभिमान वाटत असेल त्याच्या आईचा, असे ते नंदिनी म्हटल्याबरोबर इकडनं काव्या म्हणत असते तू सुद्धा विसरू नको, तुझं बाळसुद्धा हे सगळं काही पाहते. असं म्हटल्यानंतर जीवा आणि नंदिनीला दोघांनाही टेन्शन येतं. त्यावर काव्या म्हणत असते यावरनं आठवलं नंदिनीताई, तुला आता 4था महिना लागलाय ना, मग तरीसुद्धा तुझं पोट कसं काय दिसत नाही. मला जेव्हा 4था महिना लागला होता तेव्हा तर माझं पोट दिसत होतं. ठीक आहे, एका अर्थाने बरंच आहे, पण जाऊ दे, काळजी घे, काही हरकत नाही, असं म्हणून काव्या तिथून निघून जाते. आता काव्याच्या या बोलण्याचं टेन्शन मात्र जीवा आणि नंदिनीला दोघांनाही आलेलं असतं. आता जीवा पडदिशीन दरवाजा लावून घेतो आणि नंदिनीकडे आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते जीवा आता आपल्याला 4था महिना वाटण्यासाठी दुसरं पोट आणावं लागेल, असं म्हटल्याबरोबर जीवासुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो. आता दोघेही इथून पुढेही कसं मॅनेज करतात हे पाहण्यासारखंच आहे. इकडे दुसऱ्या बाजूला काव्याचा अभ्यास आणखीही सुरू असतो. पार्थला ती बॉटल दिसलेली असते, त्यामुळे पार्थ ती बॉटल घेऊन आता लगेच बेडरूममध्ये आलेला असतो आणि काव्यासमोर उभा राहून तिला म्हणत असतो काव्या तुम्ही ठरवलंय का की स्वतःची काळजी सुद्धा घ्यायची नाही आणि बाळाची सुद्धा नाही, तुम्ही म्हटला होतात ना सगळी बॉटल संपवेल म्हणून. तेव्हा काव्या म्हणते हो अहो पार्थ, मी संपवली सगळी बॉटल, तुम्ही म्हटला तसंच केलंय मी. पार्थ म्हणत असतो काय चाललंय काव्या तुमचं, तुम्ही पाणी पिला नाहीत आणि वरनं खोटं सुद्धा बोलताय, ही बॉटल अख्खी भरलेलीच आहे. काय अख्ख्या भरलेली, अहो पार्थ मी खरंच पाणी पिले होते. आता यांचं दोघांचं बोलणं बाहेर उभा राहून रम्या ऐकत असते. काव्या मात्र चिडलेली असते. काव्या म्हणत असते पार्थ खरं तर ना तुमची ही काळजी मला आता पहारा वाटायला लागलाय, काय चाललंय तुमचं हे मला कळतच नाही, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का हो, मी म्हणते ना मी बॉटलमधलं सगळं पाणी संपवले. पार्थ म्हणत असतो मग ही बॉटल कसं काय भरलेली सांगा, आणि पहारा कशाने वाटतोय, माझी काळजी तुम्हाला काळजी वाटत नाही का, बरं ठीक आहे हे सगळं काही आधी पाणी प्या. काव्या म्हणत असते मी पाणी ऑलरेडी पिलेलं आहे आणि मला असाही फार अभ्यास आहे, उद्या माझ्या प्रिलियम्स आहेत, पार्थ मला जाऊ द्या. असं म्हटल्याबरोबर पार्थ तिचं पुस्तक ओढतो आणि म्हणत असतो काव्या आधी पाणी प्या. काव्या म्हणत असते नाही मला पाणी नाही प्यायचं पार्थ, मी ऑलरेडी पिलेले आहे. पार्थ मात्र ऐकायला तयार नसतो. दोघी एकमेकाकडे ते पुस्तक खेचत असतात. तेव्हा खरं तर त्या पुस्तकाचे 2 तुकडे झालेले असतात. हे सगळं काही पाहून तर काव्याला धक्का बसलेला असतो. आता काव्या नेमकं पार्थसोबत काय करते हे पाहण्यासारखंच. आणि इकडे दुसऱ्या बाजूला हे सगळं काही घडून आणणारी रम्या मात्र फार हसत असते. तिला वाटत असते की माझा प्लॅन आहे ते सक्सेस झालेला आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की काव्या जीवाला सांगत असते की पार्थला असं वाटतं की मला हे बाळ नकोय. आता काव्या जेव्हा हे जीवाला सांगत असते तेव्हा हे पार्थने सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. आता प्रिलियम्सवर याचा नेमकं काय परिणाम होतो हे पाहण्यासारखंच आहे. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही वसू असते आणि रम्या असतात ते एकमेकांशी बोलत असतात. रम्या वसूला सांगत असते की मी सांगते नाही तुला, ती काव्या प्रिलियम्समध्ये फेल होणार आहे, कारण की त्यांच्या दोघांमध्ये जे काल झालं त्यावरून मी सांगते. जसं त्या पुस्तकाचे 2 तुकडे झाले तसंच त्यांच्या नात्यामध्ये सुद्धा 2 तुकडे होणार आहेत, असंही ते रम्या फार खुश होऊन सांगत असते. इकडे दुसऱ्या बाजूला आर्याची पहिली सोनोग्राफी झालेली असते आणि त्याचेच रिपोर्ट घेऊन ती घरी आलेली असते आणि जीवा नंदिनीला दाखवत असते. आता हे दोघं जेव्हा ते रिपोर्ट पाहतात तेव्हा त्यांना फार आनंद झालेला असतो. ते दोघीही फार खुश झालेले असतात. इकडे जी काही आर्या असते अभिनंदन करण्यासाठी जीवाला मिठी मारणार असते तेव्हा जीवा तिला पडदेशीन दूर करतो आणि तिच्या हात धरूनच तिला अभिनंदन करत असतो. आता जेव्हा ह्या सर्व गोष्टी झालेल्या असतात तेव्हा आर्याला तर धक्का बसलेला असतो आणि जीवा पडदेशी नंदिनीला अभिनंदन करतो आणि तिला मिठी मारत असतो. जेव्हा जीवा नंदिनीला मिठी मारत असतो तेव्हा मात्र या आर्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तिला जाणवलेलं असते की जीवाने स्वतःपासून तिला दूर केलेलं आहे आणि नंदिनीला मिठी मारलेली आहे. हे पाहून तर तिला धक्का बसलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.